नमस्कार मित्रांनो, मी राम गायकवाड आपल्या चॅनलवर आपले स्वागत करत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की नारी शक्ती दूत ॲपद्वारे केलेले अर्ज आपले अप्रूव्ड झालेले आहेत किंवा पेंडिंग किंवा रिजेक्टेड झालेले आहेत किंवा इन रिव्ह्यू आहेत. यापैकी काही असेल तर पुढे काय करायचे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर सर्वात आधी नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशन अपडेट करून ओपन करून घ्यायचे आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस बघायला मिळेल. नंतर थोडा लोड घेईल कारण की सध्याला ॲपचं सर्व्हर डाऊन असल्यामुळे काही तांत्रिक अडचणीमुळे प्रॉब्लेम येत आहेत. तरी ओपन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस बघायला मिळेल. त्यानंतर आपण केलेले अर्ज हे 3 नंबरला बघायला मिळतील. त्याच्यावर क्लिक करा. केलेले अर्जवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपण केलेले अर्ज समोर दाखवले जातील. नंतर आपण असे प्रकारे पाहू शकता की काही अर्ज पेंडिंग आहेत, काही अर्ज अप्रूव्ड झालेले आहेत किंवा काही अर्ज इन रिव्ह्यू आहेत. जर आपला अर्ज पेंडिंग असेल तर काहीही चिंता करायची गरज नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिटेड असं दाखवत असेल तर आपला अर्ज अजून रिव्ह्यू झालेला नाही, त्याच्यामुळे असा पेंडिंग दाखवत आहे. तुम्हाला तुमचा फॉर्म रिव्ह्यूसाठी गेल्यानंतर इन पेंडिंगच्या जागी इन रिव्ह्यू दाखवेल व नंतर तुमचा फॉर्म अप्रूव्ड केला जाईल. जर तुमचा फॉर्म अशा प्रकारे इन रिव्ह्यू दाखवत असेल, म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन रिव्ह्यू दाखवत असेल, तरीही काहीही चिंता करायची गरज नाही. कारण की तुमचा फॉर्म चेक केला जात आहे. नंतर चेक केल्यानंतर त्याला अप्रूव्ह केले जाईल. जर तुमचा फॉर्म अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अप्रूव्ड दाखवत असेल तर कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्हाला अप्रूव्हल मिळालेले आहे व तुम्हाला याचे जे काही मानधन असेल ते काही दिवसात तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले दिसेल. जर तुमचा फॉर्म अशा प्रकारे अप्रूव्हल झालेला दिसत असेल तर तुम्हाला अशा प्रकारे संदेशमध्ये मेसेज येईल. अशा प्रकारे तुम्हाला हा मेसेज बघायला मिळेल. युअर ॲप्लिकेशन नंबर दाखवेल. त्याच्यानंतर खाली MMLBY म्हणजेच माझी लाडकी बहीण योजना हॅज बीन अप्रूव्ड असा मेसेज तुम्हाला MyGov द्वारे आपल्या साधा संदेशमध्ये पाठवण्यात येईल. असा आपल्याला मेसेज आल्यानंतर आपण अर्ज हा अप्रूव्ड झाला आहे असे समजून जायचे व आपले पैसे आपल्या बँक खात्यामध्ये जमा होतील. याची कसलीही काळजी करायची गरज नाही. त्यानंतर येतात अशा प्रकारे रिजेक्टेड फॉर्म. ज्यांचं माझी लाडकी बहीण योजना रिजेक्टेड फॉर्ममध्ये दाखवत असेल त्यांनी किंवा ज्यांचा डिसअप्रूव्ड दाखवत असेल त्यांनी डबल फॉर्म भरला जाऊ शकतो. त्यांनी डबल फॉर्म भरून सबमिट करावा व ज्यांचे फॉर्म अप्रूव्ड झालेले आहेत त्यांनी कसल्याही प्रकारची काळजी करू नये. आपले पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होतील. जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.